बाळूमामा आणि इच्छाशक्तीची परीक्षा. हलक्या फुलक्या मनाने आणि भक्तिभावाने आपल्या गुरूंची सेवा करणारे बाळूमामा, त्यांची श्रद्धा आणि तपस्या ही नेहमीच अद्भुत गोष्टी घडवणारी ठरली आहे. परंतु एके दिवशी गुरुमुळे महाराजांनी त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. गुरूंची परीक्षा. एका संध्याकाळी मुळे महाराजांनी बाळूमामांना आपल्या सोबत भोजनासाठी बोलावले. बाळूमामा आनंदाने आले, पण ताटात जे पाहिले त्याने त्यांना आश्चर्य वाटले. ताटात मटण होते. बाळूमामांना मटण खाण्याची सवय नव्हती आणि त्यांचा स्वाभाविक कल साध्या सात्विक भोजनाकडे होता. बाळूमामा, आज मी स्वतः तुझ्यासाठी जेवण तयार केले आहे, प्रेमाने जेव, असे म्हणत गुरूंनी त्यांच्याकडे पाहिले. गुरूंची आज्ञा मोडणे शक्य नव्हते. बाळूमामा मनात विचार करू लागले. ते गुरुजींचा सन्मान राखण्यास इच्छुक होते, पण त्यांची श्रद्धा आणि सात्विकता देखील जपायची होती. त्यांची भक्ती आणि इच्छाशक्ती अपार होती. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद. बाळूमामांनी आपल्या अंतःकरणातून अन्नपूर्णा देवीला प्रार्थना केली, हे माता, माझ्या गुरूंचा सन्मान अबाधित राहावा, पण माझ्या संस्कारांचाही भंग होऊ नये. क्षणार्धातच एक चमत्कार घडला. जसेच बाळूमामांनी ताटाकडे पाहिले, त्यांना मटणाच्या जागी सुवासिक पुरणपोळी आणि शुद्ध सात्विक जेवण दिसू लागले. त्यांच्या अंतःकरणातील श्रद्धा आणि इच्छाशक्तीच्या प्रभावाने अन्न परिवर्तन झाले होते. गुरूंनी हस्त बाळूमामांकडे पाहिले आणि म्हणाले, बाळूमामा, तू परीक्षेत यशस्वी झालास. तुझी भक्ती आणि इच्छाशक्ती अढळ आहे. आता मला खात्री आहे की तू संपूर्ण जगाला आपल्या तपश्चर्येने आणि भक्तीने दिशा दाखवशील. बाळूमामांनी गुरूंना वंदन केले आणि समाधानी मनाने भोजन केले. कथेतून शिकवण. ही कथा आपल्याला शिकवते की खरी श्रद्धा, भक्ती आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही परिस्थिती आपल्या आस्थेच्या आड येऊ शकत नाही. बाळूमामांसारख्या थोर संतांची परीक्षाही घेतली जाते, पण ते त्यांच्या भक्तीच्या बळावर ती यशस्वीरित्या पार करतात.